HSC बोर्डची मुलं आणि ही ICSE बोर्ड किंवा CBSE बोर्ड, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? आता कॉमर्स आणि आर्ट्स घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला जॉब शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, तर तुमच्याकडे जॉब घेऊन येणारे लोक आहेत. हे ऑटोनॉमस जे कॉलेजेस असतात ते त्यांची स्वतःची CET किंवा एंट्रन्स घेतात. मला वाटतं पालकांना किंवा पॅरेंटना त्या करिअर ऑप्शन माहीत नाही. बरेचदा खूप वाईट वाटतं की ग्रॅज्युएट मुलं मुली पेट्रोल पंपवरती नाही तर डीमार्टमध्ये काम करत असतात. आय एम सरप्राईज की बऱ्याच पालकांना मुलांना EWSच्या फॅसिलिटीबद्दल माहीत नाहीये. आता जी मुलं 10वीत आहेत 12वीत आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं योग्य आहे का? त्यांनीच जास्त कॉन्टॅक्ट करणं योग्य आहे. खूप मेजर चेंज आहे एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आय थिंक हे माहिती नसेल कुणाला. सांगायचं तर माझाच आज खूप मोठा गैरसमज हे झाला की अरे एक्झाम द्यायचीच होती 12वीची तर तुम्ही काय एंट्रन्स ठेवली गव्हर्नमेंटने. तुमच्या माध्यमातून येणाऱ्या स्टुडंटसाठी आमचं स्पेशल डिस्काउंट. वेलकम टू PR की दुनिया. फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याला मिळणार आहे करिअर गायडन्स मुलांसाठी. नमस्कार फ्रेंड्स, आता परीक्षा सुरू आहेत. घरोघरी परीक्षेचं वातावरण आहे. मुलं मन लावून अभ्यास करतायत, पण तेच 10वीला गेल्यानंतर खूप मोठं हल्ली टेन्शन असतं की मुलांनी सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं. प्रत्येकाला सायन्सला जायला आवडत नाही, पण जेव्हा मग कॉमर्स आणि आर्ट्स घेतलं जातं त्यावेळी असतं की पुढे काय. खूप सारे ऑप्शन्स असतात, खूप साऱ्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत जिकडे आपण एक्सप्लोअर करू शकतो. त्यासाठी आपण भेटायला आलो विशाल सरांना, जे एज्युकेशन फील्डमध्ये गेले 20 ते 25 वर्ष काम करतायत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार विशाल सर. नमस्कार. सो हे आहेत विशाल फाळे सर आणि करिअर प्रेपरेशन इन्स्टिट्यूट ते गेले 25 वर्ष चालवत आहेत. सर, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आता एक्झाम सुरू आहेत, त्याच्यामुळे मुलांना खरंच आता नेक्स्ट याचं गायडन्स पाहिजे आहे. तर आय थिंक दिस इज द राईट टाइम. म्हणजे 10वी नंतरच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सगळं चूज करायला लागतं. कॉमर्स आणि आर्ट्स घेतलंय तर पुढची तयारीसाठी काय सांगाल? ज्या मुलांना जनरली मॅथ्स आवडत नाही ना ते सायन्सला प्रिफर करत नाही. पण फक्त सायन्सच एक करिअर ऑप्शन आहे असं नाहीये. जसं नीट जी, तर बऱ्यापैकी कॉमर्स नंतरही खूप चांगले चांगले करिअर ऑप्शन्स आहेत. आणि मला वाटतं पालकांना किंवा पॅरेंटना त्या करिअर ऑप्शन माहीत नाहीये. आणि जस्ट रँडमली मुलं कॉमर्सला जायचं म्हणून सिलेक्ट करतात आणि नंतर त्यांना माहीत नसतं 12th नंतर करायचं नेमकं कॉमर्सचं करायचं का म्हणून. आणि तिकडेच खरं तर आमचा करिअर प्रेप किंवा आमचा रोल सुरू होतो. स्ट्रीम निवडली दॅट इज ओके, पण त्याचं कन्वर्ट टू करिअर कसं करायचं ना किंवा कसं करता येईल त्यासाठी खरी माहिती लागते मुलांना की तुम्ही कोणतं स्ट्रीम किंवा कोणतं स्पेशलायझेशन निवडताय. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे सर. म्हणजे बरेचदा खूप वाईट वाटतं की ग्रॅज्युएट मुलं मुली पेट्रोल पंपवरती नाही तर डीमार्टमध्ये काम करत असतात. त्यांना करिअर गायडन्स योग्य वेळेला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं असं मला वाटतं. किंवा 100 मुलांपैकी आहेत ना जो 60 ते 70 मुलांना केवळ माहिती नाहीये म्हणून चांगल्या करिअर ऑप्शन. आय थिंक दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन स्किल ग्रॅज्युएट आणि अनस्किल ग्रॅज्युएट. एक्झॅक्टली. अकॅडमिकली हुशार आहे आणि तो स्किलकडे कन्वर्ट होत नाहीये. आणि तो अनस्किल ग्रॅज्युएट आहे, म्हणजे त्याला डिग्री आहे, त्यासाठी पर्सेंटेज पण चांगले आहेत, पण जे स्किल जे करिअरसाठी डेव्हलप करावं लागतं ना त्यासाठी काहीतरी स्पेशलायझेशन निवडावं लागतं ना, तिकडे मात्र मुलं गडबड करतात माहिती नसल्यामुळे. बरोबर. एक्झॅक्टली कधीपासून आपण हे काउन्सिलिंगसाठी किंवा आपल्याला माहिती असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी? मी सांगेन की 10वी नंतरच तुम्ही कॉमर्स, सायन्स का निवडताय ना किंवा आर्ट्स का निवडताय हे मुलांना माहिती फार गरजेचं आहे, की माहिती असणं गरजेचं आहे किंवा पॅरेंटना की आपल्याला का ते घेणं गरजेचं आहे. तर मला वाटतं 10th विल बी अ प्रॉपर सुटेबल टाईम, की जो परफेक्ट टाईम आहे की ज्यावेळी मुलांनी माहिती घेणं गरजेचं. आणि माझ्या मुलाला फार कमी मार्क्स मिळतात अकॅडमिकली आणि तो एंट्रन्समध्ये शाईन करणार नाहीये असं जराही जरुरी नाहीये. किती ऑप्शन्स आहेत कॉमर्स घेतल्यानंतर? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॅथ्स घेणं गरजेचं असतं का? चांगला प्रश्न आहे. एकदम मला वाटतं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. असं नाही आहे की मॅथमॅटिक्स घ्यायला पाहिजे, पण काही इन्स्टिट्यूट आहेत ना जे प्रोफेशनल करिअर ऑप्शनकडे जाल ना तेव्हा तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते. आणि एंट्रन्स द्यावी लागते त्यावेळी त्यामध्ये एक मॅथ्स, एक बेसिक 8th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स एक सब्जेक्ट असतो. तर मॅथ्स घेतल्यामुळे ना तुम्ही मॅथ्सची कनेक्ट असाल ना तर एंट्रन्स थोडा सोप्या जातात. पण याचा अर्थ मॅथ्स मी घेतलेलं नाही आहे किंवा मला आवडत नाही आहे म्हणून माझं करिअर खराब होईल किंवा मला करिअर निवडता येणार नाही असं काहीच नाही आहे. तुम्ही जे म्हणतात ती एक्झाम ती फक्त CET एक्झाम असते तीच की अजून कुठला एक्झाम म्हणतात? आता कसं येते की जनरली मॅनेजमेंट जे ॲज अ करिअर ऑप्शन सिलेक्ट करत असताना महाराष्ट्र स्टेटने ना CET नावाची एक्झाम 12th नंतर जी सुरू केली, त्याची 2024 पासून सुरू केली. ती BBA आणि BAMS किंवा BCA साठी आहे. आता जे प्रायव्हेट ऑटोनॉमस जे कॉलेजेस असतात ते त्यांची स्वतःची CET किंवा एंट्रन्स घेतात. म्हणजे कॉलेजच्या प्रायव्हेट एक्झाम्स असतात. कॉलेज पण स्वतःची बऱ्याच वेळेला त्यांची सिलेक्शन प्रोसिजर आहे ना, म्हणजे काही लोक ग्रुप डिस्कशन घेतात, पर्सनल इंटरव्ह्यू घेतात आणि एंट्रन्स पण घेतात. तर ते कारण का त्यांना एक चांगली मुलं किंवा जे बघा CETचा पहिला प्रश्न महत्त्वाचा विषय की दोज हू आर इंटरेस्टेड इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. कोणत्याही कॉलेजला ती मुलं पाहिजे असतात. म्हणजे मला केवळ 90% मिळाले म्हणून मी कुठेही जाऊ शकतो हा मुद्दा बाजूला काढण्यासाठी आहे ना गव्हर्नमेंटने किंवा कोणत्याही कॉलेजने की मला मॅनेजमेंट आवडतं आणि म्हणून मी CET देऊन त्यात एंट्री केलेली. आणि मग सिलेक्शनमध्ये आपण डिफरंट
पर्सेंटेजची खरंच त्या मुलाचा इंटरेस्ट त्यामध्ये आहे का नाही चेक केलं जातं, आणि तेच फार महत्वाचं आहे. आणि आजकाल खरं सांगायचं तर आजचे पेरेंट्स आपण असे झालेलो आहोत की मुलावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही, मुलाला जे हवंय ते करू देतो, मग त्यावेळेला ते बेस्ट का नाही करू द्यायचं, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या मुलाला करिअर गायडन्स जर हवं असेल तर डेफिनेटली सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांचा नंबर आपण देतोच आहोत. बरेच पॅरेंट काय करतात, गुगलला जातात, सर्च करतात, इन्फॉर्मेशन वाचतात, पण ती इन्फॉर्मेशन माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला किती सूट करते हे जेव्हा आमचे काउन्सिलर जेव्हा जातात ना, तेव्हा एक पूर्ण वाईड अँगलने ज्या मुलाशी बोलतात ना, तेव्हा पालकाला वाटतं की जो मुलगा माझा मॅथ्समध्ये खूप हुशार आहे पण त्याचा इंटरेस्टच नाही आहे. ते बोलल्यानंतर जेव्हा जज होतं ना, तेव्हा करिअर ऑप्शन सिलेक्ट करणं सोपं. इट्स नॉट अबाउट इन्फॉर्मेशन, इट्स अबाउट सुटेबल इन्फॉर्मेशन फॉर युअर कॅन्डिडेट किंवा तुझ्या स्टुडंटसाठी. खूप व्हेरीज करतात. जेव्हा काउन्सिलर आमच्या मुलांशी बोलतात ना, तेव्हा पॅरेंट पण चकित होतात की माझ्या मुलांमध्ये हे गुण आहेत किंवा मुलीमध्ये गुण आहेत, हे तेव्हा मुलं जेव्हा ओपनली बोलतात तेव्हा समजतं आम्हाला. खरी गोष्ट आहे, आणि खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याला त्याच्यातच पाठवावे, त्याच्यात तो बेस्ट करू शकेल असं मला वाटतं. नाही बरोबर, तेच महत्वाचं. मग खरंच फरक पडतो का की एका नॉर्मल ठिकाणी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीज असतात किंवा त्याच्याने खरंच फरक पडतो का? हा प्रश्न थोडासा ना, याचं उत्तर ना एकदम मी खूप असं स्पष्ट देईन मी की आपलं मूल हे पर्सेंटेज किंवा अकॅडमिकली थोडं वीक आहे किंवा ठीकठाक आहे, किंवा आणि तो ठीकठाक म्हणजे त्याला एंट्रन्समध्ये पण मार्क्स थोडे कमीच मिळणार, बरोबर आहे, शक्यता आहे, किंवा मग त्याला थोडंसं कॉलेज ठीकठाक कॉलेज मिळेल. आणि दुसरं म्हणजे जो अकॅडमिकली माझा मूल किंवा मुलगा किंवा मुली खूप स्ट्रॉंग आहे त्याला चांगलं कॉलेज मिळेल. पण मी सांगेन की तुमचं कॉलेज मुलाने जर प्रोफेशनल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर अबो ॲव्हरेज, एकदम काय लो कॉलेजचं बोलत नाही मी, अबो ॲव्हरेज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर ते प्रोफेशनल कोर्स किंवा डिग्री पूर्ण केल्यानंतर मुलाला थोडी चांगलं पॅकेज मिळेल. शेवटी सॅलरीला कन्वर्ट केल्यानंतर ठीकठाक कॉलेजमध्ये थोडं कमी पॅकेज मिळेल. पण 5-6 वर्ष एकदा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं की त्यानंतर तुम्ही कुठून डिग्री केली याला मेजर विचारलं जात नाही. तर तुम्ही 4 ते 5 वर्ष जो इंडस्ट्रीमधला वर्क एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही किती काम केलं, चांगलं काम केलं, त्याच्यावर तुमची ग्रोथ डिपेंड करते. नाही मुलगा पाण्यात पडल्यावर काय एक्झॅक्टली कसं होते की प्रोफेशनल डिग्रीचा ऍडव्हान्टेज काय होते की तुमची ॲल्युमनी, पास स्टुडंट, मित्र, ग्रुप, सर्कल याच्यावर पण तुझं करिअर डिपेंड करतं. आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये गेले ऑटोमॅटिक ते ना ऑटो मोडमध्ये जातं करिअर पुढे सरकतं. आता मुलांसाठी सोशल मीडिया म्हणा किंवा इतर गोष्टी एवढ्या सगळ्या वाढलेल्या की त्या याच्यामध्ये मुलं डिस्ट्रॅक्ट होतात. मी हे करू का, मी ते करू का, मी अजून काय करू, त्यामध्ये त्यांचा फोकस एका ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. हा खरंच मेजर कन्सर्न आहे या देशासाठी, वर्ल्ड वेल्थ आहे की मुलांचा फोकस हा करिअरकडे सोडून फोनवर गेलेला आहे. सोशल मीडिया जो ज्या लेवलनी मुलांना इन्फ्लुएन्स करतंय ना, ते खूप पॉझिटिव्ह नाही आहे एकदम. आम्ही तर असं बघतो की एंट्रन्स एक्झाम आहे समजा नेक्स्ट वीकला आणि मुलं आदल्या वीकमध्ये क्लास लावायला येतात, आणि तो पॅरेंटनी जर लक्ष देणं फार महत्वाचं, बाकी काही नाही. म्हणजे आता जी मुलं 10वीत आहेत, 12वीत आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं योग्य आहे का? त्यांनीच जास्त कॉन्टॅक्ट करणं योग्य आहे. अच्छा. जेव्हा नीट जी सो कॉल्ड मुलं देतात तेव्हा आपण बघितलं ती मुलं 10वी पासून 8वी पासून क्लास लावतात. कारण त्यांना माहिती मी मेडिकल डॉक्टर मला बनायचं आहे, होणं न होणं नंतर विषय, पण प्रिपरेशन आधी करतात. पण जेव्हा कॉमर्सची किंवा आर्ट्सची मुलं असतील ना, तर प्रिपरेशन हे नंतर करू, 1 महिना आधी करू, इकडेच गडबड आहे. जर आपल्याला चांगलं, तुम्ही कशी बोलल्याप्रमाणे की चांगलं कॉलेज पाहिजे तर प्रिपरेशन पण आधी करणं गरजेचं आहे. आणि सर मग ह्या कॉलेजेसची फी वगैरे जास्त असते का? खूप जास्त? हां, तुम्ही चांगलं कॉलेज, आता हे चांगलं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज किंवा ऑटोनॉमस कॉलेज, ते ऑटोनॉमस कॉलेज, काही कॉलेजची नावं घेणं काय थोडं ॲडवायझेबल नाही आहे, पण त्याची फी बऱ्यापैकी चांगली असते. म्हणजे गव्हर्नमेंटचं आता समजा BMS आणि BBAचं उदाहरण घेतलं तर जे मुंबईतले BMSC कॉलेजचं माझा असा अंदाज आहे की 40-50 हजार 3 वर्षाची फी आहे. तेच जर तुम्ही ऑटोनॉमसचे चांगले कॉलेज जे मुंबईमध्ये एखाद दुसरे किंवा महाराष्ट्रामध्ये येते, त्यांची फी जवळ 3 वर्षाची 7 लाख 8 लाखाच्या पुढे जाते. एवढा मोठा गॅप आहे. आणि एज्युकेशनकडे किंवा अगेन 5 स्टार हॉटेल आणि रेस्टॉरंटचा फरक आहे, पण त्यांचे लोक त्यांच्या क्वालिटीवर खूप लक्ष देतात, हे पण खरं आहे. त्यानंतर आपल्याला जॉब वेकन्सीज वगैरे सुद्धा ओपन असतात, कारण का ते जे मोठे चांगले कॉलेज असतात, लोकेशनची क्वालिटी आणि जॉब प्लेसमेंट याच्यावरच ते लोक जसं फोकस करतात की आम्ही तुमची प्लेसमेंट करू, प्लेसमेंट होते. आणि ते थोडं खरं पण येते की त्यांच्या प्लेसमेंट एजन्सीज किंवा प्लेसमेंट ग्रुप असो, सेल असतो ना, तो खूप चांगला काम करायचा प्रयत्न करतो. त्यांचा पर्पज काय, एवढी फीस घेतली आहे तर मुलांना चांगल्या ठिकाणी प्लेस करणं, त्यांना त्याची जबाबदारी वाटते. म्हणजे आय थिंक फक्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जसं लास्ट इयरला येऊन आपले इंटरव्ह्यूज होतात किंवा त्यांना जॉब दिला जातो तसं नाही येतं. आता कॉमर्स आणि आर्ट्स घेतल्यानंतर सुद्धा राईट प्रोफेशनमध्ये जर तुम्ही आलात तरी तुम्हाला जॉब शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, तर तुमच्याकडे जॉब घेऊन येणारे लोक आहेत. येस, कोणत्या कंपनींना चांगले स्टुडंट नको आहेत?
दॅट इज ट्रू. ते ना तिथे कॅम्पसमध्ये येतात, रिक्रुटमेंट होते, चांगले पॅकेजेस मिळतात आणि ते खूप चांगला ट्रेंड आहे, असं नाही की नाहीये. त्याच्यामध्ये कसं म्हणेन की 10वी 11वी 12वीचं तेव्हा मुलांची असं त्यांना ऑलरेडी अभ्यास असतो, बऱ्याच ठिकाणी क्लासेसला जात असतात, मग त्यावेळेला मग अजून एक हा क्लास आणि ती 12वी नंतरची तयारी, तर ते कसं सगळं ऍडजस्ट करायचं. हे जे एंट्रन्सचे क्लासेस आमचे तरी ॲटलिस्ट हे दररोज नसतात, संडेला असतात. दुसरा केवळ संडेला असतात. नंतर ते एक्झाम तुझी 12th एक्झाम झाल्यानंतर असतात, कंटिन्यू असतात. तसं तुमच्या रेग्युलर एज्युकेशनच्या पॅटर्नमध्ये डिस्टर्ब करत नाही. त्यांना करिअरबद्दलची मुलं सिरियस आहेत, ते ऑलरेडी प्रिपरेशन करायला लागलेली आहेत आणि ते लोड बरोबर मॅनेज करतायत. आपल्या मुलाला खूप लोड येणार या दृष्टीने आपण तो एंट्रन्स टाळू नका. कारण का जेव्हा तुम्हाला शेवटला तुम्ही एंट्रन्स प्रिपरेशन कराल ना, तेव्हा 2 कॅटेगरी मुलं असणार, जे ऑलरेडी प्रिपरेशन 1 वर्ष करतायत आणि आपलं मुलची प्रिपरेशन आता करत नाहीये. त्यामुळे ते मूल मागे पडण्याची शक्यता आहे. तर तो अभ्यासाचा लोड आहे ना मॅनेज करणं, हीच तर एज्युकेशनला मजा आहे खरी तर. आय थिंक आजकालची मुलं खूप स्मार्ट असतात, बऱ्याच गोष्टी एका वेळी मॅनेज करत असतात. राईट वेनी त्यांना जर त्यांचा वेळ इन्व्हेस्ट केला तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर तुमच्या क्लास विषयी काय सांगाल. एकतर करिअर प्रेप हे गेल्या जवळजवळ ऑलमोस्ट 20 इयर्स या एज्युकेशन फील्ड म्हणजे विशेषतः मी असं बोलेन की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काम करते. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काम करत असताना आम्ही बेसिकली BBA, लॉ, BMS, हॉटेल मॅनेजमेंट आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट या ज्या स्पेशलाइज त्याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आम्ही काम करतो. असं वेल ट्रेन काउन्सिलर्स आहेत, जी एखाद्या करिअरमध्ये इन्फॉर्मेशन येतात, त्यांच्या घरी जातात, आई वडील मुलगा किंवा मुलगी, तर त्यांच्याशी ते 1-1.5 तास चांगलं डिस्कशन करतात. डिफरंट करिअर ऑप्शनबद्दल सगळे प्रश्नाची उत्तरं देतात. मग ते डिसाईड करतात कुठल्या एंट्रन्सला बसायचं, ते डिसाईड करतात. सुरू होतं प्रिपरेशन. 1 वर्षाचं प्रिपरेशन ॲटलिस्ट ॲडवायझेबल आहे. आम्ही केवळ सुरुवातीला संडेजला लेक्चर घेतो 2-2.5 तासाची. नंतर शेवटला 12th नंतर जेव्हा एक्झाम संपते तेव्हा मात्र 2-3 महिने कंटिन्युअस त्यांचे लेक्चर्स चालतात. सब्जेक्ट कुठले असतात सर. एंट्रन्स म्हणजे सब्जेक्टचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश. 3च सब्जेक्ट. 3 मॅक्झिमम ठिकाणी. मग कधी आता समजा लॉ तुम्ही करताय, मग तिथे लिगल ॲप्टिट्यूड येतं. हॉटेल मॅनेजमेंट करतं ते सर्व्हिस ॲप्टिट्यूड येतं. स्पोर्ट्स मॅनेजमेंट करतं तेव्हा स्पोर्ट्स मॅनेजमेंट येतं. असे किंवा कधी समटाईम कम्प्युटर येतं. असं ते 4था विषय असतो, तो बेसिक विषय असतो, खूप काय ते नसतो. आणि या सब्जेक्ट या याच्यावरच कोणती एंट्रन्स होती. मात्र याचा प्लस पॉईंट कुठला की मॅक्झिमम एंट्रन्स या MCQ टाईप असतात, म्हणजे मल्टिपल चॉईस, म्हणजे त्यात चॉईस क्वेश्चन असतात आणि त्यामुळे ते खूप डिफिकल्ट नसतात. मॅथमॅटिक्स जी मुलं मॅथ्सला घाबरतात त्यांना सांगेन की मॅथमॅटिक्स केवळ 8th स्टँडर्ड टू 9th स्टँडर्डचं बेसिक मॅथमॅटिक्स असतं. यात खूप काही डिफिकल्ट नसतं. 100 मार्क्सचा पेपर हा 3 सब्जेक्टचा मिळून एक्झॅक्टली म्हणजे एका दिवसाचाच. येस 2 तास किंवा 2.5 तास. आम्ही जेव्हा शिकवतो त्यावेळी हा मुलगा लॉची पण एंट्रन्स देऊ शकतो, त्यावेळी BBA एंट्रन्स देऊ शकतो. बेस होतो तो आम्ही क्लिअर करतो. म्हणजे एखाद्याला 2 एका मुलांनी लॉला येस मला आता SSC बोर्डची मुलं असतात ती वेगळी किंवा HSC बोर्डची मुलं आणि ही ICSE बोर्ड किंवा CBSE बोर्ड, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल. थोडा एक जो गैरसमज आहे ना तो मी थोडा काढीन की माझं मूल ICSE बोर्डमध्ये CBSE बोर्डमध्ये तर त्याचं सक्सेस रेशो एंट्रन्समध्ये खूप जास्त असेल किंवा तर तसं खूप काही फरक पडत नाही. अकॅडमिकली त्याचा सिलेबस थोडा वास्ट असल्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळतो. पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी स्टेट बोर्डमध्ये शिकली आहे किंवा CBSE बोर्डमध्ये शिकली आहे म्हणून त्याने सक्सेस रेशोमध्ये कधी मेजर फरक पडेल असं जरूर नाही आहे. हा जर तुम्ही आता एंट्रन्स एक्झाम घेतात त्याचा ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात UPSC म्हणा, MPSC म्हणा किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही बँकिंगची एक्झाम म्हणा, तर त्याच्यामध्ये काही फायदा असतो का. त्याच्यामध्ये खूप जास्त फायदा आहे. बेसिक तयारी म्हणजे माझ्यामध्ये इथे करून घेतली जाते. कारण का त्यावेळेत ना सगळ्यात त्यातलं लॉजिक आहे की त्यावेळी जे सब्जेक्टमधला मेन पार्ट आहे इंग्लिश, मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग. आणि या अंडर ग्रॅज्युएट असताना इंटरेस्ट जेव्हा देता तेव्हा तुम्हाला बेसिकली त्या सब्जेक्टची भीतीच गेलेली असते. आणि त्यावेळी मग तुम्ही त्या एक्झामची जेव्हा तयारी करायला लागाल त्यावेळी तर तुम्हाला हे तुम्ही अशी एंट्रन्स दिलेली आहे, तुम्हाला सब्जेक्ट माहिती आहे, तुम्हाला सिलेबस माहिती आहे, त्यावेळी ही मुलं जास्त कॉन्फिडन्स असतात त्या एक्झाम. मी तेच म्हणणार होते की मेन कॉन्फिडन्सच याच्यातनं त्यांचा गेन करतात. एंट्रन्सचा बेसिक आत्मा आहे आत्मविश्वास. माझ्यामध्ये 10 मधली 7 मुलं जी एंट्रन्स देत नाहीत किंवा मोठमोठ्या गव्हर्नमेंट एक्झामला बसत नाहीत त्याचं कारण काय त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो किंवा माहिती कमी असते. CBSE, ICSE, स्टेट बोर्ड राहिलं बाजूला, केवळ एंट्रन्स मी दिली आहे किंवा पूर्वी मला एंट्रन्स सिलेबस माहिती आहे त्यावेळी तो मुलगा कोणत्याही एंट्रन्सला घाबरत नाही. दॅट इज ग्रेट. तर तुमच्या इथे टीचर्स कोण असतात, म्हणजे इथे जे मुलांना शिकवणारे टीचर्स असतात त्याविषयी काय सांगाल. अकॅडमिक शिकवणं टोटल वेगळं आहे आणि एंट्रन्सचं टीचिंग हे टोटल वेगळं असतं. तर ज्यांनी पूर्वी एंट्रन्स दिली आहे तर त्यांना आम्ही ट्रेन करतो किंवा ते ऑलरेडी तेवढे ट्रेन असतात, तर तीच फॅकल्टी आम्ही प्रिफर करतो. तुम्हाला जर 12thला 50% वर मार्क्स असतील ऑन अन ॲव्हरेज
तर तुम्ही कोणती एंट्रन्स देऊ शकता. तर एखाद्या मुलाला 55% मिळाले आहेत आणि एंट्रन्समध्ये एकदम आउट अँड आउट चांगले मार्क्स मिळाले त्याला ॲडमिशन मिळेल. पण जर मात्र मला अकॅडमिकली मला 80% मिळालेत आणि एंट्रन्समध्ये 55 मिळाले तर ॲडमिशन मिळणार नाही. दिस इज अ व्हेरी गुड पॉइंट. आय थिंक की बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच पॅरेंट्सना मुलांना भीती असते की अरे मला एवढं मिळत नाहीत पण याच्यामध्ये तो ही कॅन स्कोर. आणि अनुभवाने सांगतो की मुलांना 60-70% मिळाले तर जी बेसिक मुलं असतात ती एंट्रन्समध्ये चांगलं शाईन करतात. त्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले बघितलेत आणि सॉरी टू से की चांगले अकॅडमिक 90% मिळाल्या मुलांना पण एंट्रन्समध्ये कमी मार्क्स मिळाले. हे खूप असंही होतं. येस येस. आय थिंक बऱ्याच जणांना हा एक फोबिया म्हणा किंवा हे म्हणा की अरे मग 12वीची परीक्षा का घेता जर तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचंच आहे. तर आय थिंक गव्हर्नमेंटने हे खूप चांगलं केलेलं आहे की मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, मुलांनी काय करायला पाहिजे हे त्यांनी ठरवावं आणि त्या ठिकाणी त्यांनी बरोबर त्याची पाऊलवाट सुरू व्हावी. त्यासाठी आय थिंक ह्या एक्झाम्स आहेत आणि त्याच्यामुळे आय थिंक चुकीचं सुद्धा पाथ निवडला जायची शक्यता होती. पाथ निवडायची शक्यता जास्त होती. बरोबर. पण 60% मुलगा तो सायन्समध्ये किंवा याच्यामध्ये खूप स्मार्ट असेल पण त्याचे सगळे रस्ते बंद व्हायचे. खरी गोष्ट. ते रस्ते स्टुडंटचे बंद होऊ नये म्हणून एंट्रन्स इंट्रोड्यूस केले. पण बऱ्याच वेळा पालकांना एंट्रन्स खूप जाचक वाटते पण तसं नाहीये. खरं सांगायचं तर माझाच आज खूप मोठा गैरसमज हे झालाय की अरे मग तुम्हाला एक्झाम द्यायचीच होती 12वीची तर तुम्ही काय एंट्रन्स ठेवली गव्हर्नमेंटनी. तर तसं नाहीये. हे दिस इज द राईट थिंग. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप सारे चेंजेस झाले असं ऐकण्यात आलं. तर त्याविषयी काय सांगाल. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ना गव्हर्नमेंट किंवा शासन हे खूप सिरियस आहे आणि थोड्या हळूहळू का होईना त्यापुढे सरकते. आता फक्त उदाहरण काय की एखाद्या मुलाने BBA BMS किंवा इंजिनिअरिंग केलं असेल तर त्या मुलांना MBA विल बी ओनली 1 year. पण जर समजा तुम्ही कॉमर्स केलं आहे समजा एक्झाम्पल बेसिक एज्युकेशन केलं आहे तर त्यावेळी मात्र तुमचं MBA विल बी ऑफ 2 years. गव्हर्नमेंट काय बोलतं की तुम्ही ज्या तुमच्या प्रोफेशनल डिग्रीमध्ये ऑलरेडी ते सिलेबसमध्ये झालेलं आहे तर तुम्हाला 2 वर्षाचं काय MBA करायला पाहिजे. मग ती मुलं रिसर्चमध्ये जाऊ शकतात. तसे बरेच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये चेंजेस झालेले आहेत होत आहेत. इम्प्लिमेंटेशन थोडं स्लो आहे पण करतायत आणि ते पॉझिटिव्ह आहे. मात्र बरेच मार्किंग सिस्टम चेंज झाली आहे. मूल हे नापास होणं किंवा तुम्ही 2 वर्षाचं एज्युकेशन सोडलं तर पुढे फ्युचरमध्ये परत तुम्ही कंटिन्यू करू शकता. सर ह्याच्यामध्ये जर खूप जास्त फीज हाय असेल तर मिडल क्लास लोकांना थोडंसं म्हणजे विचार करून घेतला जर कारण तुम्ही फीज आता म्हणजे त्या मनाने जास्त सांगितले तर मग त्यावेळेस तुम्ही काय सांगाल. यातले ना जे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार 10% कोटा हा EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन यासाठी असतो. हा खूप मेजर चेंज आहे एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आय थिंक हे माहिती नसेल कुणाला. EWS म्हणजे ज्यांचं घरचं इन्कम 8 लाखाच्या खालचं आहे कमी आहे ज्यांचा फ्लॅट हा 1200 स्क्वेअर फीटच्या छोटा आहे किंवा समथिंग असे काही त्या क्रायटेरिया आहेत तर ते EWSच्या अंडर फॉर्म भरतात. आणि त्यांनी फॉर्म भरल्यानंतर मग त्यांना फीजमध्ये मेजर कन्सेशन आहे. ॲडमिशन मिळणं तर सोपं आहे. म्हणजे आय एम सरप्राईज की बऱ्याच पालकांना मुलांना EWSच्या फॅसिलिटीबद्दल माहीत नाही आहे. आणि ती माहिती मी पालकांना सांगेन की ऑफकोर्स आता आम्ही तर बऱ्याच वेळा काउन्सिलिंगमध्ये माहिती देतोच. अजूनपर्यंत EWSचे सीट तेवढ्या भरत नाही आहेत. ज्यांना माहिती मात्र ते बरोबर ते अरेंज करतात बरोबर. तर ऑनलाईन क्लास आणि ऑनलाईन काउन्सिलिंग जे मुंबईच्या बाहेरचे समजा आता मुंबई म्हणजे 5 ते 6 सेंटर आहे तिथे ऑफलाईन करतो आम्ही. जेव्हा मुंबईच्या बाहेर किंवा जिथे आमचे सेंटर अवेलेबल नाही किंवा मूल खूप बिझी आहे तर त्यावेळी आम्ही ऑनलाईन लेक्चर्स पण घेऊन ते पूर्ण करतो. फ्रेंड्स तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली कमेंटमध्ये विचारा. सरांपर्यंत ते डायरेक्टली जातील याची खात्री आहे. त्यांचा ॲड्रेस आणि आपण फोन नंबर देतोच आहोत सो दॅट तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फ्री काउन्सिलिंगसाठी म्हणून डेफिनेटली ह्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. काउन्सिलिंग झाल्यामुळे मुलाला सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स येतो की त्याला लाईफमध्ये पुढे काय करायचं आहे. अदरवाईज ती मुलं सुद्धा बरेचदा आय थिंक ती ब्लँक असतात की माहिती नाही बघूया 12वी झाल्यावर बघूया. तसं होणार नाही. आणि सर आमच्या सबस्क्रायबरना तुम्ही काय सांगाल की काही डिस्काउंट आमच्याकडनं जर आले तर. मी आजच्या या सेशनमध्ये एक फक्त मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते की आज आम्ही यांच्यामुळे ॲटलिस्ट बऱ्याच महाराष्ट्रातल्या किंवा भारतामधल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही पोहोचू शकतो. अशी पण आमची काही फीस खूप जास्त नाही आहे पण तुमच्या माध्यमातून येणाऱ्या स्टुडंटसाठी आमचं स्पेशल डिस्काउंट जवळजवळ 15%चा फीजमधला डिस्काउंट आम्ही देऊ काय द्यायला काही हरकत नाहीये. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल. सर फीज डिस्काउंट दिल्याबद्दल खरोखर थँक्यू. मी सगळ्या सबस्क्रायबर तर्फे तुमचा धन्यवाद करते. खूप छान माहिती मिळाली. आय होप आपल्याला पण सगळ्यांना छान माहिती मिळाली असेल. अशाच छान व्हिडिओसाठी आमच्यासोबत नक्की राहा. लवकरच भेटूया असाच एक छान व्हिडिओ घेऊन. फ्रेंड्स मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा खूप इन्फॉर्मेशन मिळाली असेल. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे आपण सुद्धा एक चांगलं काम केल्याचा आनंद मिळतो आपल्याला. असा आनंद आम्हालाही लाभू दे यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. लवकरच भेटूया फ्रेंड्स.